हिवाळी अधिवेशन म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या समस्या ऐकणं आणि त्याच्यावर काहीतरी निवारण करणं। मंत्री संत्री जेही येतात ते सर्वसाधारण माणसांच्या समस्या ऐकतात पण त्याचं निवारण काही करत नाही। याचं मोठं उदाहरण आपण इथं पाहू शकता। गेल्या 1.5 वर्षापासून नारामध्ये 130 एकर जमिनीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानासाठी घेऊन ही लढाई चालू आहे आणि या लढाईला आतापर्यंत काहीच मोल आलं नाही आहे आणि आताही हे लोक त्या लढाईसाठी लढूनच राहिले। आपण पाहून घेऊया नेमका हा प्रकरण काय आहे आणि यांच्या मागण्या काय आहेत। काय नेमकं तुमचं प्रकरण आहे? आज तुम्ही इथे मोर्चा धडकवला आहे, काय नेमकं मागणी आहे? मी विजया पाटील। आम्ही तिथे 435 दिवसापासून बसलेलो नारा पार्कला जे पेंडॉल आहे तिथे 435 दिवसापासून बसलेलो आहोत आम्ही इथे आणि अधिवेशन फक्त 5 दिवसासाठी आलंय। आमच्या मोर्चा नंतर होता पण आम्हाला लवकर घ्यावा लागला मोर्चा, कारण नंतर संधीच नव्हती ना, म्हणून आज मोर्चाचा दिवस ठरवला आणि असा अचानक आलेल्या मोर्चामध्ये एवढे लोक सामील झालेले आहे। तर आमची फक्त एकच मागणी आहे की ते 1996ला DP प्लॅनमध्ये जे ठरवलं होतं की ह्या जागा नारा पार्कसाठी म्हणजे इंटरनॅशनल पार्कसाठी देण्यात येईल बा म्हणून। आणि बावनकुळे सर जेव्हा 14 एप्रिलला आपल्या पेंडॉलमध्ये आले आणि त्या पेंडॉलवरून सांगितलं त्यांनी की भाई ते जागा काही मोठी कॉम्प्लिकेट नाही आहे केस, ती फक्त समाज कल्याण मंत्री राहतील, NITचे अधिकारी राहतील आणि मी स्वतःही तिथे राहील, असे आम्ही 3 लोक राहू। आणि हे जे आहे तिथले नारा पार्कमध्ये बसलेल्या ज्या भगिनी आहेत, ज्या 435 दिवसापासून बसलेल्या आहेत, त्या पण येतील आणि ही जागा आम्ही तुम्हाला देऊन देऊ असं त्याने मंचावरून आवाहन केलं। तो दिवसही इतका चांगला होता 14 एप्रिल आणि बाबासाहेबांचा जन्मदिवस होता। मला फार आनंद झाला होता की जागा आपल्याला भेटेल म्हणून, पण 14 एप्रिल नंतरही इतके दिवसपर्यंत कोणीही दखल घेत नाहीये। उलट बावनकुळे सर म्हणतात दुसरी जागा पहा, दुसरी जागा पहा। त्यांच्या टेबलवर नकाशा असते, टेबलवर, बरोबर आहे, टेबलवर नकाशा असते, त्यांनी पाहून द्यावं कोणती जमीन देऊ शकतात ते आम्हाला। आपण एक प्लॉट घेतो, एक लहानचं 1000 स्क्वेअर फूटचं, तर त्याच्यात केवढ्या एनओसी मागतात, याची एनओसी, त्याची एनओसी, त्याची एनओसी, समोर कोण राहते ना मागं कोण राहते। आणि हा एवढे 130 एकर जागा 5 बिल्डरला विकून टाकली, त्यांना लाज नाही वाटली विकताना? नाही सांगणारही नाही, सगळं माहित आहे, सरकारलाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे। आम्ही बिल्डरचे नाव नाही सांगणार। त्या बिल्डरने एवढा मोठा कार्यक्रम घेतला आता, नाही का, तिथे ते दोघंही आले होते, फडणवीस आणि गडकरी, आम्हाला टाळून तेवढा मोठा रस्ता असे पळाले तिथे। हे दिसलं नाही पाहिजे। आम्ही काय करणार होतो, त्यांना काय करणार होतो, बाहेर बसलो होतो आम्ही तिथे। सरकार म्हणता येईल का? सरकार म्हणता येईल सांगता येणार नाही, परंतु होऊ शकते की बहुजन समाजांचा आवाज आहे आणि हा पार्क पर्टिक्युलर एकट्या व्यक्तीचा नाही किंवा बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या बहुजन समाजासाठी किंवा भीमविनासाठी केलेलं नाही, त्यांनी सर्वांसाठी केलेलं आहे आणि आम्ही त्यांचे एक लेकरूच आहो आपण। कारण की हा 130 एकरचा पार्क 1996 पासून डेव्हलपमेंटने तयार झालेला आहे आणि आता एवढा मोठा जो प्रकरण ताईने सांगितल्याप्रमाणे झालेला आहे, त्याच्यामुळे मोठे मोठे लोक आणि उत्तर नागपूरमध्ये असल्यानंतरही उत्तर नागपूरचे एकही आमदाराला त्यांनी बोलवलं नाही। हा होता कार्यक्रम तेग बहादूर यांचा, तेग बहादूर समापन 350वा समापन दिवस होता, तरी पण त्यांनी BJPचा कार्यक्रम केला, असं पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे। त्याच ठिकाणी 130 एकर जागा हे 1996 पासून झालेली आहे, त्यासाठी या लोकांनी तो प्रयत्न केला पाहिजे होता। 3-4 वेळा आपल्याकडे मंत्री येऊन गेलेले आहेत, त्या लोकांनी करायला पाहिजे होतं आणि म्हणूनच हा अधिवेशन घेतलं जाते की तुमचे आमचे प्रश्न काहीतरी असतील ते या अधिवेशनात सुटतील, परंतु यांच्या काही लक्षात येत नाही। म्हणून मी म्हणतो ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। आमची व्यथा कुणाकडे मांडू, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली। ये काय म्हणतात त्याला आपण। बरं, आता अधिवेशन सुरू आहे, आता तुम्ही कोणाकडे निवेदन दिलं या संदर्भात? जेव्हा आता तुम्ही एवढा धडक मोर्चा काढला, याच्या संदर्भात तुम्ही कोणाला सांगितलं? जसं तुम्ही म्हणाले की बावनकुळे येऊन त्यांनी 14 एप्रिलला म्हणाले की तुमचं उद्यान आम्ही करून देऊ, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बोलले, आता त्याच्यानंतर त्यांनी काही दखल घेतली नाही, पण आज तुम्ही ते धडक मोर्चा घेतला, तर याच्यावर तुम्ही काही बोलले? कोणी आले इथे निवेदन द्यायला किंवा तुम्ही दिलं? मंत्री येतील, आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे
आणि ते 130 एकरच्या मागणीसाठीच आम्ही हा धडक मोर्चा काढलेला आहे. आज 435 दिवस झाले आम्ही सगळ्या महिला साखळी उपोषणाला बसलेलो आहोत. थंडी, ऊन, पारा, पाऊस, हिवाळा, पावसाळा, म्हणजे असे कितीतरी ऋतू गेलेत, पण शासनाला काही दया येत नाही आहे. आणि आम्ही आता ठरवलंय, जर या शासनाला आम्हाला मेलेल्याच बघायचं असेल, जर आम्ही मेल्यानंतरच आम्हाला हा पार्क मिळत असेल तर आम्ही करो मरो सगळं काही करायला तयार. आम्ही मरायला सुद्धा तयार आहे, पण आम्हाला हा पार्क हवा आहे आणि आम्ही तो मिळवूनच राहणार आहोत. जर शासनाला असं वाटत आहे की आम्ही मरावं तर आम्ही मरायला तयार आहोत. जर आमचा पार्क बनत असेल तर आम्ही डॉक्टर बाबासाहेबांसाठी आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहोत, कारण त्यांनी पण आमच्यासाठी आपल्या स्वतःचे 3-3, 4-4 लेकरांचा बळी दिलेला आहे. आम्ही एवढं तर त्यांच्यासाठी करू शकतो आणि आम्ही हा पार्क तर मिळवून राहणारच आहे. आम्हाला आंदोलन करो का आणखी कोणता मार्ग, आम्ही तर आता संविधानिक पद्धतीनेच आंदोलन करत आहोत. तुम्ही बघत आहात सगळं शांत, पण प्रशासनाला काही जाग येत नाही. अजूनही इथे अधिवेशन आहे, पण एकही कोणी मंत्री अजून इथे आलेला नाही आणि दखल घेतली नाही. सकाळपासून महिला इथे उन्हात अनात बिना पाण्याच्या याच्या बसलेल्या आहेत, पण अजूनही कोणी आलेलं नाही. आता बघूया काय होतंय. तर आम्ही तर करो या मरोचीच लढाई आहे आमची आता शेवटची. करो या मरोची लढाई घेऊन इथे हा धडक मोर्चा केलेला आहे. बावनकुळेंनी स्वतः सांगितलं की या उद्यानाला आपण स्वीकार करू, हे उद्यान बनणार. पण आता मात्र 1.5 वर्ष झाले आहे. 1.5 वर्षानंतरही काहीच हालचाल दिसून नाही येत आहे. आता मोर्चाकारांची मागणी आहे की जर आम्हाला हे उद्यान बनवून नाही मिळणार तर आम्ही एकतर जीव देऊ किंवा सरकारला आम्हाला हे उद्यान बनवून द्यावं लागेल. आता हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे की सरकार यांच्याकडनं होणार की जनतेला याच हालतवर सोडून देणार आहे. कॅमेरा पर्सन अविनाश तोदळे सोबत पूजा रुळेची रिपोर्ट, नागपूर.